दरम्यान यावर शिवसेनेच्या संजय निरुपमांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात. आमच्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे, खूप श्रद्धा आहे. पण ज्याप्रमाणे त्यांनी राजनीतिक भाष्य केला तो आपत्तीजनक आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. मी शंकराचार्य साहेबांना अभिमुक्तेश्वरानंदजींना मी विचारू इच्छितो की 2019 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात भाजपा बरोबर निवडणूक लढली होती आणि तो जो निवडणुकीचा मूळ आधार होता, जो विचार होता, तो हिंदुत्वाचा विचार होता. तो हिंदुत्वाच्या विचाराच्या आधारावर तुम्ही भाजप बरोबर निवडणुकी लढता, जिंकता. फक्त एक स्वतःची महत्वाकांक्षासाठी, मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही काँग्रेस बरोबर आणि शरद पवार बरोबर तुम्ही अलायन्स करता, युती करता आणि मुख्यमंत्री बनता. तो विश्वासघात होता. समजा तो विश्वासघात नाही आहे, पण तो एक राजकारणी निर्णय होता महत्वाकांक्षासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.